जय महाकालिका माता, जय महाकालिका माता. माझे आजपर्यंत तुझ्याकडे जे मी मागितलं ते मला तू दिलंस, पण आज एक गोष्ट मात्र तुझ्याकडे मागणार आहे, ते म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट. त्या विष्णू राजाने आमच्या आई वडिलांना मारलं. आमचा आम्हाला अनाथ करून सोडलं. या अपमानाचा बदला घ्यायचा आहे मला. माते, मला शक्ती दे. दादा बोला. आशीर्वाद असो मेरो. दादा आज ती कालच्या अमावस्येची काल रात्र दादा 20 वर्ष पूर्ण झाली. त्या हरामखोरानं आपल्या आई वडिलांना मारून आज ती काल रात्र दादा त्याचा बदला घ्यायचा आपल्याला. होय वीरो, या अपमानाचा बदला घ्यायचा आहे मला. येणारी अमावस्येची रात्र आपण साजरी करू. हो दादा, उद्या तोच राजकुमार आणि निलिमा या देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि याचा फायदा घेऊन आपण त्याच्यावर हल्ला करूया. ठीक आहे वीरो, एक गोष्ट लक्षात ठेव. राजा विष्णू राजाच्या दरबारामध्ये जाऊन तुला 6 महिने झाले तुझं काम कसं चाललं आहे. दादा तू सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित काम चालू आहे. शाबास वीरो, आपण आपल्या तयारीला लागलं पाहिजे. चल दादा आपण पण तयारीला लागूया. त्या 2 हरामखोराने आपल्या राज्यात दरोडा घालणं चालू केलं आहे. त्यामुळे आपले जनता जनार्दन खूप परेशान झाले आहे. आपल्या राज्यात कधी चालू करू शकता. होय महाराज, त्यासाठी आपल्याला डोळ्यात तेल घालून फारा करावा लागेल. प्रधानजी, सेनापती, तुम्ही कमाल राजा. हो, राजकुमार आणि निलिमा ही देवदर्शनाने गेले आहे. त्यांच्यावर सुद्धा हिंसा द्यावा. म्हणजे आपण केलेले पाप आपल्या मुलांना भोगायला लागणार नाही ना. नाही, आपण 20 वर्षापूर्वी अमावस्येची काळ घालूया. माझ्या आयुष्यात येणार की काही नाही नाही असे होऊ देणार नाही. हे बाबांची पुणे एक गोष्ट सतत सिद्धीची वाटत आहे. आणि ती कोणती बाबा या राजाच्या राजा सुद्धा कमी चिंता नसतात असे का करत. मी खूप वेळा पाहिले बाबा बाबांच्या हातून डॉक्टर झाले नसेल ना. हा निलिमा प्रत्येक गोष्टीची भीती वाटत आहे. मी बघ मजेत आहे. तू कसं आहेस? तुझी नवीनच जॉईन झाले. नवीन म्हणजे 2 दिवस झाले येऊन. अरे वॅकन्सी म्हणजे भरपूर आहे वॅकन्सी. तू इलाज कर ना. तुला तर ऑफर दिली होती ना मी. बघा वेकन्सी येऊन प्रस्तावून होतो तेवढं. तुझे असं मी ऐकलं होतं तुझे पेपर पण द्यायचे होते. काय सांगू तुला, आजच होता पहिला पेपर. कुठलाही पेपर होता तुझा पहिला? आपला मराठीचा पेपर होता. मराठी पेपर ना. हा बस लागला झाला तू पास. पास होईल रे, पास होईल. पण मला भीती वाटते मॅडम जाऊन ओरडल त्याची. अरे मॅडमला टेबला घालून दे की थोडस. टेबला घालून दे. आता इथला शिकण्यातला खाऊ घेऊन जा आणि दे मॅडमला. मॅडम खूप नाहीतर 90 नाव तिथं पालखीच्या पुढ्यात. 90 तर लावला, हे खाऊ पण एवढा घेतलाय बघ. बस झालं काम ओके. म्हणून चिंता नाही म्हणून इथं आलो बघ. कोणते चांगले टायगर टायगर जिंदा आहे. पाला कसं काय चालू आहे. पाडा काठेवाडी बांधून जाऊ. राम सेवक बोला पारा कसा काय चालू आहे.
मग काय सांगायचं आता अरे बरोबर द्यायचे जावडे बसू दे एका ठिकाणी नाही तर बसायचं वाणी करतील राजसेवक आपल्या राजवाड्यामध्ये दोन हरामखोराने गळण्या घालणं चालू केलाय त्यासाठी सांगतोय पाळा व्यवस्थित चालू केला राजसेवक तुम्ही मागच्या जे तो पाळा तेव्हा तुम्ही त्या हरामखोरांच्या पाठलागावरती जात आहे मला पुढंच राहायचं माझा इथं मोबाईल मध्ये कॅमेरा चालू करून ठेवली हरामखोरांनो जाम मी चाललाय राजसेवक इथं एकट्याला सोडून यायच्याकडे राजसेवक आराम करा पारा पाचच्या गेटवरती मी काय म्हणतो आज जाम शिकवा दिलाय चावलाय कुठला आपण जाऊया पाठी थांबूया तुला एक्झाम द्यायची आहे बसायचे वांदे होती परीक्षा माहिती महत्वाची आहे मी जातो माग जाऊया याला काहीतरी इथं सांभाळून दे माझ्या आई वडिलांना मारून 20 वर्ष आता तुझा काटा काढतो आणि त्या राजकुमारी बरोबर लग्न केला म्हणजे मी राजा झालो झालं माझं समाधान एवढा खुश होऊ नकोस अजून आपल्याला मोठा मोठा घटायचं आहे होय दादा तू बोलतोस तर बरोबर बोलतोस त्या हराम मारून आपण त्या राजकुमारीच्या राजावर झालो म्हणजे आपण त्या राजावर आपण सत्ता आपली एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आपण जे ठरवल्याप्रमाणे आपले कामकाज झालेच पाहिजे दादा तू सांगितल्याप्रमाणे काम होईल चालतं आम्हाला